हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मीनाताईचा क्लास. इंग्लिशचे धडे आता मराठीमधून. तर आज आपण इंग्लिश मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 5 लेसन नंबर 3 सॉल्व करणार आहोत, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर आज आपण सॉल्व करणार आहोत प्रॉब्लेम सेट 12. तर हे वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. क्वेश्चन 1 आहे, प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ rupees 27,450. He has 22,975 rupees. What is the amount he still needs to be able to buy the laptop? म्हणजे प्रथमेशला एक लॅपटॉप घ्यायचे आहे. त्याच्याकडे त्याची प्राइस आहे लॅपटॉपची 27,450 आणि त्याच्याकडे 22,975 रुपीज आहेत. तर त्याला अजून किती रुपयांची गरज लागेल तेव्हा तो हे लॅपटॉप विकत घेऊ शकेल. तर चला आपण सॉल्व करूया. म्हणजे हे जे प्रॉब्लेम आहे ते आहे सबस्ट्रॅक्शनची. तर सगळ्यात आधी प्रथम आपण लिहूया प्राइस ऑफ लॅपटॉप. प्राइस ऑफ लॅपटॉप. प्राइस ऑफ लॅपटॉप आहे रुपीज 27,450. नेक्स्ट आहे प्रथमेशकडे किती ऑलरेडी अमाउंट आहे रुपीज. म्हणजे प्रथमेश हॅज रुपीज आहेत 22,975. तर आपण हे मायनस करूया. झिरो मधून 5 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10. 10 मध्ये 0 प्लस केले तर आले 10. 10 मधून 5 गेले तर उरले 5. 5 मधून 1 गेला तर उरला 4. आता 4 मधून 7 जाणार नाहीये, मग आपण कॅरी केले 10 आणि इकडे आले 10 प्लस 4 14. आता 14 मधून आपण 7 हे मायनस करूया. म्हणजे 7च्या पुढे 14 येईपर्यंत आपण काउंट करूया. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. म्हणजे आले आहेत 7. आता 4 मधून 1 गेला तर उरले 3. पण 3 मधून हे 9 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले इकडून 10. 10 प्लस 3 आले 13. आता 13 मधून आपण हे 9 काउंट करणार आहोत, म्हणजेच मायनस करायचे. 9च्या पुढे आपण मोजूया 10, 11, 12, 13. म्हणजे आले आहेत 4. 7 मधून 1 गेला तर उरले 6. 6 मधून 2 गेले तर उरले 4 आणि 2 मधून 2 गेले तर उरले 0. म्हणजेच त्याला किती कमी पडतायत रुपये, तर 4,475. तर आपण आन्सर लिहूया. What is the amount still he needs to able to buy the laptop? तर आपण लिहिणार आहोत the amount still he needs. The amount still he needs किती आहेत 4,475 रुपीज. म्हणजेच आन्सर आहे प्रथमेश स्टील नीड्स Prathamesh still needs
rupees 4,475 to buy the laptop. हे आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2. 44,730 scooters in a certain year and 43,150 in the next. How many more scooters did they produce in the previous year? ठीक आहे. म्हणजेच कंपनी 44,730 स्कूटर्स हे प्रत्येक वर्षी प्रोड्यूस करते आणि पुढे त्यांनी काय केलेत नेक्स्टमध्ये तर 43,150 हे त्यांनी प्रोड्यूस केले. तर त्यांनी गेल्या वर्षीपेक्षा किती जास्त स्कूटर्स हे प्रोड्यूस केले आहेत. तर आन्सर काढूया आपण. आधी आपण लिहिणार आहोत की कंपनी प्रोड्यूस सर्टन इयर स्कूटर्स आणि नंतर नेक्स्ट इयरचे स्कूटरचे आपण प्रोडक्शन लिहिणार आहोत. तर आपण लिहूया कंपनी प्रोड्यूस स्कूटर्स इन सर्टन इयर. इन सर्टन इयर आहे. नंबर आहे 40, 44,730. आता नेक्स्ट इयरला किती कंपनीने प्रोड्यूस केले तर कंपनी प्रोड्यूस स्कूटर इन नेक्स्ट इयर किती आहेत 43,150. तर किती मोर स्कूटर त्यांनी प्रोड्यूस केले ते आपण इकडे मायनस करणार आहोत आणि आन्सर काढायचे आपल्याला. 0 मधून 0 गेले तर राहिले 0. 3 मधून 5 जात नाही मग आपण इकडे कॅरी केले 10. 10 मध्ये 3 प्लस केले तर झाले 13. 13 मधून आता आपण 5 हे डिडक्ट करणार आहोत म्हणजे 5 च्या पुढे 13 येईपर्यंत आपण काउंट करणार आहोत. म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे टोटल आले 8. 8 7 मधून 1 गेले तर उरले 6 आणि 6 मधून 1 गेले तर उरले 5. 4 मधून 3 गेले तर उरला 1. 4 मधून 4 गेले तर उरले 0. म्हणजेच आन्सर आला आहे 1580. या आहेत मोअर स्कूटर्स. मोअर स्कूटर कंपनी प्रोड्यूस. मग आन्सर आहे द कंपनी प्रोड्यूस produce 1580 more scooter in the previous year. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3.
In a certain city, the number of men is 16,37,856 and the number of women is 16,52,978. So by how many does the number of women exceed the number of men? म्हणजेच एका सिटीमध्ये मेन्सची संख्या आहे एवढी आणि नंबर ऑफ वुमेन आहेत एवढे, तर आपल्याला वुमन हे मेनपेक्षा कितीने कमी आहेत किंवा जास्त आहेत ते काढायचे आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. तर आधी आपण लिहूया नंबर ऑफ वुमन. नंबर ऑफ वुमन, कारण ही नंबर से जास्त आहे. नंबर ऑफ वुमन आहेत 1, 6, 5, 2, 9, 7, 8. आता नंबर ऑफ मेन लिहूया. नंबर ऑफ मेन आहेत 1, 6, 3, 7, 8, 5, 6. एट मधून 6 गेले, राहिले 2. 7 मधून 5 गेले, उरले 2 म्हणजेच 2. 9 मधून 8 गेले, उरले 1. 2 मधून 7 जात नाही, मग आपण इकडून कॅरी केले 10. 10 मध्ये 2 प्लस केले तर झाले 12. आता 12 मधून आपण 7 हे मायनस करूया, म्हणजे 7च्या पुढे मोजूया 8, 9, 10, 11, 12 म्हणजे आले 5. 5 मधून 1 गेला तर उरला 4. 4 मधून 3 गेले तर उरले 1. 6 मधून 6 गेले तर राहिले 0 आणि 1 मधून 1 गेलं तर राहिला 0. म्हणजेच अमाऊंट आहे 15,122. हे वुमन एक्सीड आहे. म्हणजेच आपण आन्सर लिहूया 15,122 number of women exceed the number of men. Next question, question number 4. Question number 4 आहे, an organization decided to collect 25 lakhs rupees for a certain project. They collected 26,57,340 through donations and other kinds of aid. By how much did they exceed their target? म्हणजे ऑर्गनायझेशनने डिसाईड केले की 25 रुपये कलेक्ट करायचे आहेत, 25 लाख रुपीज कलेक्ट करायचे आहेत सर्टन प्रोजेक्टसाठी, पण त्यांनी ऑलरेडी केले आहेत 26,57,000 आणि 340 रुपीज, म्हणजे जास्त त्यांनी रुपीज कलेक्ट केले आहेत डोनेशन्स आणि दुसऱ्या काइंड्स पासून. तर त्यांनी किती त्यांचं ॲक्सेप्ट केलं आहे टार्गेट ते आपण बघूया.
तर आपण लिहिणार आहोत क्वेश्चन नंबर 4, कलेक्टेड अमाउंट फ्रॉम डोनेशन. ठीक आहे, कलेक्टेड फ्रॉम डोनेशन एक्सेट्रा रुपीज किती आहे 26,57,340 आणि टार्गेट होतं त्यांचे टार्गेट होते ₹25 लाख. मधून 0 गेला 0, 4 मधून 0 गेला 4, 3 मधून 0 गेला 3, 7 मधून 0 गेला 7, 5 मधून 0 गेला 5, 6 मधून 5 गेले 1 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे त्यांचा टार्गेट आहे 1,57,340 रुपीज. हे त्यांनी जास्त, त्यांचा टार्गेटपेक्षा जास्त त्यांनी कलेक्ट केले आहे. मग आपण आन्सर लिहिणार आहोत they exceed their target by ₹1,57,340. Question number 5 आहे, use the number 23,849 and 27,056 to make a subtraction problem and solve the problem. म्हणजे आपल्याला हा नंबर्स यूज करून एक सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम हा बनवायचा आहे आणि नंतर तो प्रॉब्लेम सॉल्व पण करायचा आहे. तर मी इकडे हा सबस्ट्रॅक्शन प्रॉब्लेम बनवत आहे. तर मी इकडे हे एक्झाम्पल्स जे आपण फर्स्टमध्ये घेतलं आहे प्रथमेश वॉन्ट्स टू बाय, तर तसंच मी घेणार आहे, फक्त नाव मी चेंज करणार आहे आणि हे अमाऊंट आपल्याला जे दिलं आहे ते आपण इकडे त्याच्यामध्ये घेणार आहोत. मी लिहिणार आहे मीनाताई wants to buy a laptop worth ₹27,056. She has 23,849. So, what is the amount? What is the amount she still needs to be able to buy the laptop? तर आपण आता हा प्रॉब्लेम परत सॉल्व करूया.
आपण हा प्रॉब्लेम बनवला आहे क्वेश्चन प्रमाणे. मग प्राइस ऑफ लॅपटॉप, प्राइस ऑफ लॅपटॉप रुपीज 27,056. आणि मीनाताई हॅज rupees 23,849. मग अमाऊंट स्टील नीडेड किती हवेत आपण आता इकडे मायनस करूया. 6 मधून 9 जाणार नाहीत पण आपण कॅरी केले 10. 10 + 6 झाले 16 आणि 16 मधून आपण हे 9 मायनस करूया म्हणजे 9च्या पुढे काउंट करूया. 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे किती आले 7. 5 मधून 1 गेला तर उरले 4. 4 मधून 4 गेले तर उरले 0. आता 0 मधून 8 जाणार नाहीत मग आपण घेतले 10. 10 + 0 10 आणि 10 मधून 8 गेले तर उरले 2. 7 मधून 1 गेले तर उरले 6. 6 मधून 3 गेले तर उरले 3. 4, 5, 6 आणि 2 मधून 2 गेले तर उरले 0. तर मनी स्टील नीडेड किती हवेत? द मनी स्टील नीडेड रुपीज एवढे हवे 3,207. तर आपण आन्सर लिहिणार आहोत. मीनाताई स्टील needed rupees 3,207 to buy the laptop. ओके, तर क्वेश्चन नंबर 12 येथेच संपलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग मीनाताईचा क्लास.